नमस्कार मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी गेमर्स मराठी एवी मराठी गेमर्स सॉरी. तर चला सुरू करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच की दोन दोन गाड्या आपण अनलॉक केल्या होत्या. ती म्हणजे पोर्शे 911 आणि ही मर्सिडीज AMG GTS या दोन गाड्या आपण अनलॉक केलेल्या आहेत. त्यातली ही मर्सिडीज बेन्झ आणि आपली पोर्शे इथं आहे 911 GTS कूप. तर ह्या दोन गाड्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनलॉक केलेल्या आहेत. तर आज आपण जरा सिंडिकेटवर फोकस करणार आहे, जेणेकरून आपली नेक्स्ट गाडी अनलॉक होण्याची शक्यता आहे. तर चला सुरू करूया. तर फिनिश द रेस करायची आहे. नायट्रो टाईम 10 सेकंड करायचा आहे आणि जंप 5 करायचे तर होऊन जाईल. चला खेळूया. आलोच तर आता टॉपचा विषय करूनच जाऊया मस्तपैकी. आज ही गाडी अनलॉक करण्याच्या ध्येयानं मी सिंडिकेट खेळतो आहे. बघूया, जर ही गाडी अनलॉक झाली, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, तर चांगलंच आहे. नाही झाली तर काय विषय नाही, सिंडिकेट आपलं तेवढाच कंप्लीट होईल. पण सिंडिकेट पण आपल्याला असं तसं कंप्लीट करायचंच आहे. तर कंप्लीट नीट झाला तर ती गाडी पण निघेल, कंप्लीट पण होईल, दोन्ही पण होऊन जाईल. गाडी नाही भेटली तरी काय विषय नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी अनलॉकिंगचा व्हिडिओ टाकू. पण शक्यतो आत्ताच गाडी अनलॉक होईल असं मला वाटतं आहे. म्हणजे होऊ शकते जर खेळलो तर. त्यामुळे तसं खेळलं पाहिजे. मला एक 7-8 रेसेस खेळल्या की मग बहुतेक माझ्या मते होऊन जाईल गाडी अनलॉक. तर मला करायचं काय होतं, 1 सेकंड, नायट्रो टाईम आणि जंप घ्यायचे. ओके, मध्येच तर मी बोलण्याच्या नादात सगळं विसरून गेलो होतो. असू दे. तर नॉकडाऊन मस्तवाला झालेला आहे टॉपचा. आणि आपण जरा नायट्रो बॉटल्स घेऊया, कारण की आपल्याला नायट्रो टाईम करायचा आहे. तर या पोलीसच्या गाड्या परत आल्या माझं डोकं फिरवायला. तर मला या गाड्या आवडत नाहीत, थोडा सगळ्यांनाच आवडत नाहीत. पण जो या पोलिसांना चकवा देतो तोच खरा ॲस्फाल्टचा लेजंड आहे. तर मला तर देता येईना, कारण की या माझ्या ह्याच्यात घुसायला लागल्यात. आता बोलत नाही मी, राहू दे. तर सगळं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. तर पुढची रेस खेळायला घेऊया लगेच, कारण की आता आपण टाईम वाया न घालवता कार अनलॉकिंगवर फोकस करूया. आता इथं दिसतो आहे माझा SP 95860 आहे. नेक्स्ट रिवॉर्ड आहे माझं 99000 आणि ही जी गाडी आहे C क्लासची DE टोमॅसो P900, ती आपल्याला 1,00,000वर भेटणार आहे. हे तर 99,000ला दुसरं एक रिवॉर्ड भेटणार, मग लगेचच 1,000ने ती गाडी भेटणार आहे. तर चला, आपण जास्त जवळ आहे गाडी अनलॉकिंगच्या, त्यामुळं आज गाडी अनलॉक माझ्या मते होऊन जाईल आणि व्हायलाच पाहिजे, जेणेकरून व्हिडिओ पण चांगला होईल आणि आपल्याला एक नवीन गाडी पण भेटेल जी आपल्या गॅरेजमध्ये राहील. आणि ती गाडी पण दिसायला एक नंबर आहे, टॉप एंड म्हणू शकता, जी एकदम अशी फ्लॅट गाडी आहे. ग्राउंड क्लिअरन्स तिचा इतका कमी आहे की तुम्ही खुळे होणार बघून. म्हणजे गाडी जी आहे ती जमिनीला अशी चाटून म्हणजे चिटकून पडते, एवढा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. माझा गेम थोडासा लॅग मारतो आहे, असू दे, काही विषय नाही, होऊन जाईल. तर या गाड्या मला ठोकणार आहेत बहुतेक या पोलीसच्या. तर मला ठोकलाच, मला वाटलंच होतं. आरामात खेळूया. हां, बरं, माझं मिशन काय होतं मला तेच समजेना. फिनिश द रेस होतं. नायट्रो बॉटल्स 5 घ्यायचे आणि परफेक्ट नायट्रोसुद्धा करायचं आहे. तर मी काय करावं आहे, काहीच नाही करत मी.
ओके, परफेक्ट नायट्रो अजून एकदा केला पाहिजे. परफेक्ट नायट्रो मला परत एकदा केला पाहिजे मला परफेक्ट नायट्रो, नाहीतर माझे लागले म्हणून समजा. ओके, मध्येच नाही झालं. परफेक्ट नायट्रो डन आहे. आपण नायट्रो बॉटल्स नेऊन घेऊया, कारण की आपल्याला नायट्रो बॉटल्सची जास्त गरज आहे. तर गेम जरा थोडासा लॅगतोच आहे, म्हणजे हँग मारतोच आहे का काय माहीत. तर माझ्या मते नायट्रो बॉटल झालेल्या नसाव्यात. हो, मला माहीत होतं की नायट्रो बॉटल्स होणार नाहीत ते, कारण की एक नायट्रो बॉटल आपण स्किप केली होती. असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल, ते पण होऊन जाईल आरामात. तर मस्तपैकी खेळूया. अजून एक 4-5 रेस जर मी नीट खेळलो तर माझ्या मते गाडी अनलॉक व्हायलाच पाहिजे. आरामात खेळूया, आपल्याकडं वेळ आहे, वेळच वेळ आहे. मस्तपैकी चला सुरू करूया. यावेळी एस्केप आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपण 2x जातो नेहमीच, आणि 2x आपल्याला परवडतं. आणि नेहमी टाईमच चूज करायचा, कारण की बूस्टर्स ते सगळं आपल्याला भेटतच जातं. नायट्रो बॉटल्स ते आरामात भेटून जातात. मी रॅम्पवरनं जायला प्रिफर करतो. आणि माझी आता चुकी झाली की मला लेफ्ट रॅम्पवरनं जायला पाहिजे होतं, ते मी थोडंसं राईट रॅम्पवरनं गेलो. असू दे, काय विषय नाही, जेणेकरून मला थोडासा टाईम भेटला असता. असले तरी पण आपल्याकडं टाईम आहे, आणि लॅग तसा पण होतच आलेला आहे. तर आता मी सुद्धा रेग झालो असतो या पोलिसाच्या शेमण्याच्या नादात. शेमडी सोडतच नाहीत, म्हणजे असं चिटकूनच असतात नेहमी महागच. आणि कुठल्या पण रेसेसमध्ये तुम्ही बघा, भले इथे मल्टीप्लेअर असो किंवा कुठले असो, जर पोलीस असले तर ते तुमच्याच गाडीला येऊन ठोकणार, बाकी समोरच्याच्या गाडीला कोणीही नाही ठोकणार, किंवा आपल्या अपोनंट्स किंवा आपले टीममेट्सला कोणीही नाही ठोकणार, फक्त आपल्यालाच ठोकणार. त्यामुळं हे ऑब्झर्व करा तुम्ही. आणि करिअरमध्ये पण एक ऑब्झर्व केलंच असेल तुम्ही, की करिअरमध्ये कुठली पण रेस असू दे, आपणच जिंकतो जर गाडीचा रँक आपला जेवढा पाहिजे तेवढा असेल तर. जर कमी असेल तर थोडे चान्सेस कमी होतात ऑब्व्हियसली. आपल्याला आज ती गाडी काढूनच राहायची आहे, गाडी काढूनच राहावी. आज सुट्टी द्यायची नाही अजिबात, आज सोडायचंच नाही. टॉपचा विषय करून थांबायचा, मुळात आपल्याला थांबायचं नाही, सोडा. ओकेच, बघितलं का तुम्ही, फक्त आपल्याच ह्याच्यात शिरतात, म्हणजे यांना खाजच आहे गांडीत शिरण्याची. आता मी काय बोलू, सोडा, जास्त वल्गर होऊन जाईल ते मी बोललो तर. जरा आपल्याला पब्लिकमध्ये आपण व्हिडिओ टाकतो, त्यामुळं थोडी भाषा पण आवरली पाहिजे. जर तोंड सुटलं की मग आवरताच येत नाही, असा पण विषय होतो कधी कधी माझा. त्यामुळं मी जास्त बोलायला प्रिफर अजिबात करत नाही. असू दे, चला आरामात खेळूया. ओके, मध्येच आपण आपला ट्रॅक घेऊया. उगाच त्या बॅरल रोलच्या नादात आपले लागायला नको. थांबा रे, हे जे मारूया आपण. ओके, मध्येच आरामात आरामात. ओके, मध्येच परफेक्ट नायट्रो करूया, नाहीतर आपले लागतील. हळू हळू हळू, जाऊ दे जाऊ दे. ओके, मध्येच. तर आरामात आपण तिन्ही केलेल्या आहेत भावांनो, आणि असं केल्यावर आपल्याला पॉईंट्स भेटतात, आणि केलंच पाहिजे, सोडा. तर मस्तवालं झालेलं आहे. तर इथं हे करून उपयोग नाही, मी इथं लवकरच येईन, कारण की 1000 लेवल इथं 2 लागते, आणि आपल्याकडं आता 6000 लेवल उरलेत. आणि हे मिशन करून काय SP वाढत नाही. SP वाढवायचे असेल तर मला हे मिशन केलं पाहिजे. तर हे मिशन कसलं आहे बघूया पहिला.
एस पी आपल्याला 2000 भेटणार आहे. आणि हे एक 3000 लेवल घेते. आणि समजा जर मी 2000 केलो तर 1 मिनिट थांबा. 1 2 3 1 2 3 4. ओके, आपल्याला हेच करायचं आहे. ही एक रेस जर मी बीट केली तर होऊन जाईल, 1 नंबर होऊन जाईल. आणि हीच ती गाडी आहे जी मी आता कसं सांगू, हीच ती गाडी जी ह्याच्यावर आहे पोस्टरवर. तर बीट रेस टाईम किती आहे आपला तेवढाच दाखव मला. 148 फिनिश द रेस. ओके, तर ही गाडी 1 नंबर आहे, ही मला आवडते. ओके मध्येच तर हिला सिंडिकेट कॉईन्स लागतात. अरे शिट हो गया मॅन, शिट झालं रे. आपल्याकडे सिंडिकेट कॉईन्स नाहीत आणि सिंडिकेट कॉईन्ससाठी आपल्याला खेळायला पाहिजे हे खेळायला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे सिंडिकेट कॉईन्स येतील आणि आपली गाडी अनलॉक. थोडासा वेळ जाईल माझ्या मते गाडी अनलॉकला. तर असू दे, काय विषय नाही. आपण जर ठरवलं आहे आजच करायचं तर आजच करूया. बघूया, होऊन जाईल. नेहमी पॉझिटिव्ह बोला. होणारच. यात फक्त काय करायचं असते, रेक करायचं असते गाड्यांना. आणि आपण कुठंच धडकायचं नसते. जितकं धडकाल कमी तितकं चांगलं होऊन जाईल. तर मस्तवाला रेक झालेला आहे. असू दे, रेक होऊ दे. पण हे राईट साईडला जे कॉईन्स दिसत आहेत ना, जी ब्लू लेवल दिसत असेल तुम्हाला, ती ब्लू लेवल अप टू द मार्क ठेवली पाहिजे. किंवा तेवढी जरी ठेवता नाही आली तरी काही विषय नाही. जितकं करता येईल तेवढी ठेवायची आपण. आणि हे त्याच वेळेला होतं ज्या वेळेला आपण कुठल्या पण गाडीला, मग ती पोलीसची असो किंवा कुठली पण असो, रेक मारतो आपण, त्याच वेळेला होऊ शकतं. त्यामुळं पोलिसांच्या गाड्यांची गरज मला सध्या आत्ता जास्त आहे, जेणेकरून मी त्यांची मारू शकतो. आरामात खेळूया. मस्तच. आपलं जे हे मीटर आहे, कॉईन मीटर आहे, ते कॉईन मीटर पूर्णपणे हे व्हायला पाहिजे, भरलेलाच राहायला पाहिजे मस्तपैकी. पोलिसांच्या गाड्या दिसणार, माझे कॉईन्स कमी होत आहेत आणि रेससुद्धा संपत येत आहे. तर थांबा, ह्याला ठोकूया. मस्तच. त्याला पण ठोकला असता मी आत्ता, पण ह्यो जरासा पुढे यायला पाहिजे. मला जेव्हा पाहिजे तेव्हा ही येत नाहीत, नको तेव्हा येतात. या पुढे या, अजून पुढे या शेमण्या, पुढे या. मी दाखवतो तुला. पुढे लवकर. मला तुला ठोकायलाच पाहिजे, जेणेकरून मला माझे कॉईन्स भेटतील. तर कॉईन्स सेकंदाला कमीच होत असतात, वाढत तर अजिबात नाहीत. असू दे, काही विषय नाही. 6000 कॉईन्स भेटलेले आहेत. आणि बघूया एवढे बास होतील का आपल्या त्या गाडीला अपग्रेड करायला. कारण की आपल्याकडं आता जास्त वेळ नाही उरला, जास्त हे पण नाही आहेत. 1000 लेवल पण तेवढ्या पाहिजेत. तर 9000 आहेत. तर माझ्या मते होऊन जायला पाहिजे. तर ओकेमध्येच आपलं होऊन गेलेलं आहे. आणि चला प्ले करूया. तर मला फक्त 148 सेकंड्स बीट करायचं आहे. डन. तर मी करून दाखवेन. आय विल ट्राय माय बेस्ट. आपल्याकडे फक्त आणि फक्त 12 सिंडिकेट कॉईन्स राहिलेले आहेत. मला सिंडिकेट कॉईन्सचं काही टेन्शन नाही आहे, कारण की सिंडिकेट कॉईन्स कधी पण मिळवू शकतो आपण. पण गाडी कधी पण नाही मिळू शकत. तर आम्ही दोघंच आहे. ओके, मला 148 बीट करायचा होता, राईट. भाय मी आत्ता जस्ट ऑब्झर्व केलं, काय गाडीचे थ्रस्टर्स म्हणजे साईडनं निघतात. 1 नंबर, म्हणजे एकदम असं तुम्ही म्हणू शकता प्रीमियम लुक येते. गाडी प्रीमियम फील होती आणि एकच नंबर. गाडी मस्तच आहे, त्यात काही विषय नाही. याला ठोकता आला असता तर ठोकला असता मी, पण ह्यो जरा जास्तीचा लांब होता. असू दे, आरामात जाऊया.
जास्त पण हे करायला नको, कारण कधी कधी आपण सुद्धा रेक होऊ शकतो. याला मला ठोकायचं आहे मेन, कारण की ह्यो माझ्यामध्ये आला आणि माझ्यामध्ये येणाऱ्यांना मी नुसता तोडवतो. मी सुट्टी अजिबातच देत नाही. आरामात खेळूया. ओके मध्येच तुला पुढं जायचं आहे, एकदम पुढं जा बाळ. मी काय बोलत नाही, मला फक्त माझा रेस्ट टाईम कंप्लीट करू दे. दॅट्स इट. एवढंच पाहिजे मला. भाई बहुतेक होईल का नाही होईल, होऊन जाईल सोडा, होऊन जाईल. रेस्ट टाईम कंप्लीट होऊन जायला आणि व्हायलाच पाहिजे, कारण की आत्ताशी फक्त 70-80% झालेलं आहे. मला वाटत तर नाही आहे, पण होऊन जाईल. माझ्या मते व्हायलाच पाहिजे. आपण स्ट्रेटच जाऊयात, जास्त पण इकडं लक्ष नाही द्यायचं. जितकं नीट स्ट्रेट खेळता येईल तितकं स्ट्रेट खेळूया. तर आपला जो टाईम आहे तो 148 बीट करायचा होता, तर मस्तवाला 148 बीट झालेला आहे भावांनो. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे, टॉपची गाडी आता अनलॉक होण्याच्या कगारवर आहे. एकच नंबर सिंडिकेट कॉईनसुद्धा टॉपचे भेटलेले आहेत. आणि चला भावांनो, तर 30 कार्ड आरामात भेटलेले आहेत. तर 4 कार्ड्ससाठी गाडीनं खाल्लेला आहे गू. सोडा, आता मी काय बोलू शकतो. तर पुढचं खेळायला माझ्या मते माझ्याकडे गाडी नाही आहे. येस, ही गाडी लागते आणि ब्लूप्रिंट मला शॉपमधूनच घ्यावे लागतील. तर ब्लूप्रिंट घेणं 3200. तर माझ्याकडे सिंडिकेट कॉईन्स किती आहेत सध्या मलाच माहीत नाही. असू दे, घेऊया. जितकं घेता येईल तेवढं घेऊया. जरासाठी राहिले भावांनो. तर आपल्याला गरज आहे आता सध्या तरी सिंडिकेट कॉईन्सची. तर आरामात होऊन जाईल. सिंडिकेट कॉईन्सच पाहिजेत आपल्याला फक्त, तर आपण हे खेळू शकतो. पण आपली जी हजार्ड लेवल आहे ती जरा हे आहे. थांबा, मी एक ॲड वॉच करून येतो. नको, थांबा, होऊन जाईल इथंच. 56 सेकंड्स राहिले. तर मला जर भेटले तर किती पाहिजेत किती ते बघूया पहिला आधी, जेणेकरून आपली ही गाडी अनलॉक होईल. एकच ब्लूप्रिंट पाहिजे आणि गरज कितीची आहे सध्या? 4200ची गरज आहे. तर माझ्याकडं 2000 तर आहेतच. आरामात होऊन जाईल. मला फक्त एवढं एक खेळायचं आहे. आणि ह्याच्यासाठी मला हजार्ड लेवल अनलॉक लागेल. तर हजार्ड लेवलला अजून 18 सेकंद बाकी आहेत. हजार्ड लेवल म्हणजे काय असतं, जसं की तुम्ही आता डेली इव्हेंटमध्ये गेला आणि इथं जर तुम्ही दाबला रिव्हील तिकीट्स, तसंच सेम हे तिकीटसारखंच काम करतं हजार्ड लेवल. फक्त हे सिंडिकेटमध्ये हजार्ड लेवल म्हणतात याला, बाकी हे तिकीट्सच आहेत. ओकेमध्येच तर आपलं एक तिकीट हे झालेलं आहे. रीच द फिनिश लाईन फक्त करायचं आहे, तर आरामात होऊन जाईल. आपल्याला जेवढे गोळा करता येतील तेवढे गोळा करूया, जेणेकरून आज आपण गाडी 100% अनलॉक करूयाच. होऊन जाईल सोडा, होणार 100% होणार. कारण की विषय कसा झाला, माझ्याकडं सिंडिकेट कॉईन्स 20,000 होते, 20-25,000 होते बहुतेक, त्या रेंजमध्ये होते. आणि मी ते सगळे सिंडिकेट कॉईन्स इथं उडवले. कुठं तर या ऑडीची ही जी ऑडी दिसते तर तिच्या ब्लूप्रिंट घेण्यामध्ये मी सगळे उडवले. आणि हे गाडीवाला माझ्या हातनं मरणार होता. मस्तच, मी पण रेक होऊ शकलो असतो आत्ता. असू दे, आरामात खेळूया. ये पुढे या, फक्त पुढे या. सगळ्यांनी फक्त पुढे या, जेणेकरून तुमची मला आरामात मारता येईल. जास्ती पण उडू नको, लागतील. ओकेच, नाही लागले. चल निघित ना. तर चुकीच्या टायमिंगला चुकीची मूव केलेली आहे, तरी पण लय घाण वाचलो आहे.
जर इथं जरा जरी चूक झाली असती ना तर इथं आपले लागले असते. जितकं करू शकतो तितकं रेक करण्याचं मी बघतो आहे दुसऱ्या गाड्यांना, जेणेकरून माझे जे कॉईन्स आहेत ते अप टू द मार्क राहतील. कारण की कॉईन्स अप टू द मार्कच राहायला पाहिजेत. कारण की नंतर फिनिश लाईनच्या तिथं कोणीही पुढं येत नाही मला तुडवायला, म्हणजे त्यांना तुडवण्याचा चान्सच भेटत नाही मला. तर लवकर ये. मस्तच आलास, एकच नंबर. आता पण मी उडू शकलो असतो, असू दे. तर आपल्याला जेवढे कॉईन्स पाहिजे होते तेवढे कॉईन्स आपले ऑब्वियसली झालेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत कार अनलॉक. टॉपचा विषय म्हणतात. चला, एकच नंबर. कार अनलॉकवर जाऊया. गेट ब्लू प्रिंट्स शॉप. तर मी दाबायला चाललेलो आहे. मस्तच, एकच नंबर. तर आपली कार अनलॉक झालेली आहे भावांनो. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपण कार अनलॉक 100% करणार. तर आज मी ही कार अनलॉक केलेली आहे. DE टोमॅसो P900. मस्तच. टॉपचा विषय केलेला आहे आपण भावांनो, टॉपचा विषय केलेला आहे. तर चला, घेतच राहूया. जेवढे घेता येतील तेवढे घ्यायचे, नंतर ना आपल्याला गरज लागेलच. तर चला बॅग जाऊया. मस्तपैकी कार अनलॉक झालेले आहे. आता कारला थोडंसं बघूया आपण पाहिजे तर, मस्तपैकी. तर ह्यातलं काय काय इम्पोर्ट परचेसटलं जस्ट हे नेक्स्ट टाईम बघू. आपण आता पहिला कारकडं जाणार आहोत. तर अशा रीतीने आपल्याकडं टोटल कार्स 22 झालेल्या आहेत भावांनो. एकच नंबर. टॉपचा विषय आपण केलेलाच आहे. तर ती गाडी आहे C क्लासची. एकदम म्हणजे टॉप एंडला गाडी आहे ही. हिचा स्टार्टिंग रँकच 18 आहे, 1853. म्हणल्यावर विचार करा, ही गाडी फुल, म्हणजे ह्या गाडीला जर आपण फुल अपग्रेड केला तर कुठं जाईल ही गाडी. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.